पुण्यातील चोविसावाडी परिसरातील रेड क्लिफ स्कूल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। पालकांनी केलेल्या गंभीर तक्रारीनंतर शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाईचा इशारा दिला आहे। आरोप असा की शाळेने सलग 4 वर्ष फी वाढ केली, मात्र त्यासाठी DSRCची कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नाही। तपासणीतही धक्कादायक बाब समोर आली आहे। फी वाढी संदर्भात आवश्यक कागदपत्रे शिक्षण विभागाकडे सादरच करण्यात आली नाही। त्यामुळे महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम 2011चे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे। शिक्षण विभागाने आता शाळेला 3 दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अन्यथा शाळेची मान्यता रद्द करण्याचा संकडे पाठवला जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। शाळांची मनमानी, पालकांची लूट, बाजार, शिक्षणाचा बाजार, रेड क्लिफ स्कूल, रेड क्लिफ स्कूल, रेड क्लिफ स्कूल। मॅडम, हे रेड क्लिफ स्कूल चरोली मधले विद्यार्थी आहेत। गेले 1 वर्ष झाले आम्ही पालिकेमध्ये चक्रा मारतोय। आमचे एवढेच मागण्या आहेत की फी वाढीबद्दल किंवा जे गणवेश शालेय वस्तू आहेत त्यांच्या विरोधात आम्ही वेळोवेळी तक्रार केली आहे। गव्हर्नमेंटचा रूल आहे की शाळेने कुठल्याही प्रकारचे शालेय वस्तू विकणे बंधनकारक आहे, तरी पण या नियमाला शाळा जुमानत नाही आहे। शाळा दरवर्षी सिलेबस चेंज करते, दरवर्षी अव्वाच्या सव्वा फी वाढ करते। यावर शिक्षण मंडळाचं, शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही आहे। आम्ही गेले 1 वर्ष झाले शिक्षण अधिकाऱ्यांना मागण्या करतोय, त्याच्यावर त्यांनी फक्त निर्णय दिलेत, अंमलबजावणी झालेली नाही आहे। त्यासाठी आम्ही आज विद्यार्थ्यांची शाळा इथं भरवलेली आहे। आमच्या विद्यार्थ्यांना जर शाळेने शिकवलं नाही तर संगीता मॅडम, शिक्षण अधिकारी यांनी आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे। बांगर मॅडमचं कुठल्याही प्रकारच्या निर्णयावर शाळा ऐकत नाही, जुमानत नसेल तर मग अशा अधिकाऱ्यांचा त्या पदावर असण्याचा काय अधिकार? सरळ आम्हाला म्हणतात आम्ही निर्णय दिलाय, शाळा ऐकत नाही, तर आम्ही काय करणार? अशा पद्धतीचं जे बोलणं आहे गेले आम्ही 8 महिने झाले ऐकतोय शिक्षण अधिकाऱ्यांकडनं। जर तुमचे शिक्षण अधिकाऱ्यांचा पदाचा शाळा कुठल्याही प्रकारचा मान ठेवत नसेल तर तुमच्या पदाचा काहीही उपयोग नाही, तुम्ही त्या पदाचा राजीनामा द्यावा। तसेच तुम्ही बघत आला आहात गेले 1 वर्ष झाले आम्ही संपूर्ण पालक संघटना तुमच्या इथं वेळोवेळी कंप्लेंट करायला येतोय, त्याला कुठल्याही प्रकारचे शिक्षण अधिकाऱ्यांनी जुमानलं नाही आहे। उलट त्याच्या विरुद्ध आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित त्या शाळेला भेट देतात। स्नेह संमेलनाला जिथं पण अव्वाच्या सव्वाच्या दराने मुलांकडनं फी सोडून बाकीचे पैसे उकळले जातात, अशा याला कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती दाखवताय। म्हणजे आम्ही पालक जेवढे वर्ष झाले, गेले 5 वर्ष झाले ही जी फी वाढ आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाहीये। आणि शाळेला एवढी कुणी मुभा दिली की तुम्ही PCMCचं नाव आपल्या सर्क्युलरवर काढणार की PCMCनी तुम्हाला परमिशन दिली आहे। आणि PCMC संगीता बांगर मॅडम गेले 1 वर्ष झाले आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारची अशी परमिशन दिलेली नाही। पण यांना अधिकार कुणी दिले? शाळेला अधिकार कुणी दिले? जे पालिकेचं नाव तुमच्या सर्क्युलरवर वापरणार आणि पालकांची फसवणूक करणार। पालकांना असं सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांची संमती घेतली आणि असं क्लिअरली सर्क्युलरमध्ये दाखवलेलं आहे। 4-5 वर्ष आपण जी फीज आकारत आहे ती गव्हर्नमेंट रूल प्रमाणे नसल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे। 15% गव्हर्नमेंटचा रूल आहे 2 वर्षामध्ये, ती अशी फी वाढ झालेली नाहीये। तुम्ही या फी वाढीचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत, पण किती वर्ष आदेशच देणार? याची निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। याच्यासाठी आज आम्ही सगळ्या बालकांना इथे शाळा भरवली आहे पालिकेसमोर। जोपर्यंत तुम्ही निर्णय देणार नाही तोपर्यंत आज इथून आम्ही कुठलेही बालक हलणार नाही। 1 वर्ष झाले आमच्याकडं आतापर्यंत सगळ्या प्रकारचे लेटर दिलेले आहे। पहिला सुनावणी जी झाली आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये झाली होती मागच्या वर्षी। त्याच्यामध्ये शाळेला क्लिअरली निर्देश दिले होते की गणवेश कुठल्याही प्रकारचे बदलू नका, सिलेबस चेंज करू नका आणि कुठल्याही प्रकारची फी वाढ करू नका। हे निर्णय दिलेले असून सुद्धा शाळा कुठल्याच शासकीय नियमांना जुमानत नाही। म्हणजे शाळेला कुठेतरी काहीतरी सपोर्ट पालिकेकडनं भेटत आहे याचं क्लिअरली दिसून येत आहे। जिथं करून किती वर्षापासून चालू आहे याची लूट कित्येक शाळा सुरू झाल्यापासून, कोविड मध्ये पण यांनी फी वाढ केलेली होती। कित्येक वर्ष झाले फी वाढ चालू आहे। याच्या विरोधात आम्ही गेले 1 वर्ष झाले माननीय गणपत मोरे साहेब, उपसंचालक
DRFC यांची परमिशन घेणे गरजेचं आहे. त्यांची पण शाळेने परमिशन घेतलेली नाहीये आणि शाळेची मान्यता रद्द करा असं स्पष्ट लेखी आव्हान शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेलं असताना देखील शिक्षण अधिकारी मान्यता रद्द करण्याचं लेटर देत नाही. शाळा कुठल्याही गव्हर्नमेंट रूलला फॉलो करत नाही हे दिसून आले. आम्ही वेळोवेळी पुरावे दिलेले आहेत. त्याच्यामुळं गणपत मोरे साहेबांनी शाळेची मान्यता रद्द करा हे क्लिअरली शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे, पण त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही. ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय इथून हलणार नाहीये. वेळोवेळी पत्र काढलेली आहे. निर्णय आमच्या साईडनी आहे. गव्हर्नमेंट रूल्स फॉलो करतोय आम्ही. गव्हर्नमेंट रूलच्या बाह्य आम्ही काही मागण्या नाही आहेत. गव्हर्नमेंट रूल फॉलो करा एवढीच आमची मागणी आहे. शाळेला गव्हर्नमेंट रूल फॉलो करायचं नसेल तर त्यांची मान्यता रद्द करा असे क्लिअर आदेश गणपत मोरे साहेब यांनी दिलेले असून सुद्धा शिक्षण अधिकारी यांनी त्याचे अंमलबजावणी केलेली नाही. शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे. स्कूल कडून आम्हाला 2-2 हजाराचे बॅग दिलेले, जे हे तुम्ही व्यवस्था बघू शकतात. किट आम्हाला ऑनलाईन बुक करावी लागते, जे 15-15 हजाराची किट आहे. हे पैसे सगळे ते आमच्याकडून घेतात. निदान अँसर शीट सुद्धा स्कूल कडून भेटायला पाहिजे. ते अँसर शीट सुद्धा आम्ही स्कूल कडून विकत घेतात आणि ते सुद्धा आमच्या मुलांना देत नाही. संपल्यानंतर सुद्धा ते म्हणतात तुम्हाला बाहेरून विकत घ्यायचं आणि सगळं ऑनलाईन बाजार केलेला आहे. स्कूलचे जे ड्रेस आहे ते सुद्धा आम्हाला ऑनलाईन घ्यावी लागते, ज्याची प्राइस 6 ते 7 हजार आहे आणि हे आम्हाला योग्य वाटत नाही. आणि मुलांना शिक्षण टीचर सारखे बदलत असतात. मुलं आमचे सारखे रोज आम्हाला येऊन म्हणतात आम्हाला आज क्लास टीचर शिकवले नाही किंवा क्लासरूम मध्ये टीचर आले नाही. मग हे मुद्दा महत्वाचा आहे. आम्ही स्कूल जे आहे मुलांना एज्युकेशन साठी पाठवलं आहे. त्यांना आम्ही जर बाहेर ट्युशन लावायची आहे तर ते खर्च पण आम्हाला उचलावं लागतं. मग मुलांना आमचं हे आहे मागणी की जे तुम्ही बाजार केला आहे शिक्षण पुस्तक स्टेशनरी, हे बाजार तुम्ही बंद करा. शिक्षण साठी आम्ही मुलांना पाठवते. आम्हाला स्कूल कडून शिक्षण पाहिजे आणि दरवर्षीचे ते फीस वाढवत आहे, जे अयोग्य आहे. एक मिडिल मध्यमवर्गीय अशा प्रकारचा त्रास दिला जातो मुलांना जे बाहेर ग्राउंड मध्ये पण उन्हात खेळवतात. लिफ्ट नाही मॅडम, 8-8 किलोचं बोजा घेऊन मुलं 4थी-5वे मजले चढतात आणि जर कोण पेरेंट्स तक्रार केलं तर मुलांना टॉर्चर सुद्धा करतात. त्यामुळे आज आम्ही इथे आपले मुलांना घेऊन बसले, तुम्ही बघू शकतात. हे आम्ही का घेऊन बसले, कारण आमच्या मुलांना आज पण नवीन म्हणतात की पुस्तक घ्या, दरवर्षी पब्लिकेशन चेंज करतात. हे अयोग्य आहे आणि माझं तर मत हे आहे की पूर्ण महाराष्ट्रात एक एज्युकेशन पाहिजे आणि NCERTC ची बुक लागू करायला पाहिजे पहिलीपासून. जे पॅरेंट्स लोक पालक वर्ग बाहेरून पण घेऊन शकतात आणि जर 9वी-10वीला NCERTC ची बुक तुम्ही शिकवतात तर पहिलीपासून का बरं तुम्ही शिकवत नाही? इंग्लिश ग्रामर साठी तुम्ही म्हणतात स्पेशली स्पोकन क्लासेस लावले, मग आम्ही इंग्लिश मीडियम मध्ये का टाकले? जर इंग्लिश मीडियम मध्ये टाकून पण आम्हाला तुम्ही स्पोकन क्लासेस लावतात आणि ते पैसे आमचं मुलांकडून आणि आमच्याकडून घेतात तर ते योग्य नाही आम्हाला असं वाटतंय. आणि हे शिक्षण व्यवस्था बदललीच पाहिजे. हेच महानगरपालिकाकडून आमची प्रार्थना आहे की हे सगळं बाजार बंद करा. जर एखाद्या पॅरेंट्सची अडचण आहे तर लेट फी सुद्धा 35 रुपये चार्ज करतात. एखाद्याला आम्ही ऍप्लिकेशन लिहून दिली की बाबा आम्ही 10 दिवसात भरतो, 1 महिनाभरात आम्ही भरून देऊ, तरी पण ते लोक 35 रुपये रोज आमच्याकडून फीस घेतात. मुलांना सगळ्यांसमोर इन्सल्ट करतात की तुमचं उत्तर पुस्तिका दाखवणार नाही, खाली अकाउंट मध्ये जा, तेव्हा तुम्हाला तुमचं रिझल्ट तुम्हाला भेटणार, तेव्हा तुमची उत्तर पुस्तिका आम्हाला ते दाखवतात. मग हे अयोग्य आहे आणि याच्यासाठी आज आम्ही एकत्रित झालो आहे. आम्हाला न्याय भेटलंच पाहिजे, हेच माझी अपेक्षा आहे. हे जे बिझनेस केले शिक्षणाला हे बंद व्हायलाच पाहिजे. आज जेवसपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आम्ही इथून जाणार नाही. आमच्या लेकरांना घेऊन आम्ही इथेच बसून राहणार आहे उन्हात. आणि हे जर आमच्या मुलांना काही झालं तर याची जबाबदारी पुणे महानगरपालिकाची असणार आणि रेड क्लिफ शाळेची असणार आहे. थँक्यू. खरं तर ही चुकीची बाब आहे आणि मी पालकांना त्या संदर्भात निवेदन देऊन सांगितले होते की आंदोलनाचा सारखा मार्ग स्वीकारू नये आणि 30 तारखेपर्यंत आम्ही ज्या काय त्यांच्या मागण्या होत्या त्याच्या संदर्भात कारवाई पूर्ण करणार आहोत. हे निवेदन मी ऑलरेडी यापूर्वीही शिक्षण अतिरिक्त आयुक्तांच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांना जे मीटिंग झालेली त्याच्या मिनिट्समध्ये सुद्धा मी त्यांना दिलेला आहे आणि तो 30 तारखेपर्यंत 30 एप्रिलपर्यंत EBTA किंवा फी वाढी संदर्भात त्यांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळून जातील. फी संदर्भात काही आम्हाला कळवलेलं नव्हतं. मग ह्या शाळेवरती ज्या फी वाढ करतात त्यांची मनमानी चालते, त्यांच्यावरती महापालिका म्हणजे शिक्षण मंडळ ह्या कारवाई करेल का? नाही, ह्या रेड क्लिफ शाळेसंदर्भातच की यापूर्वी त्यांना वेगवेगळे आदेश देऊन की ज्या शासनाच्या नियमानुसार कारवाई करावी अशा त्यांना वेगळे पत्र दिली ती, पण त्यांनी कोणतीही पत्राची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांचा मान्यता काढण्याचा प्रस्ताव ऑलरेडी शासनाकडे प्रस्तावित आहे. आता ह्या शाळेवरती अंतिम निर्णय काय असणार आहे?
अंतिम निर्णय हाच आहे की त्या शाळेची मान्यता काढण्यात येत आहे.